मित्रांनो, लग्नाची गाडी दोन चाकांवर चालत असते. अशा वेळी थोडासाही तोल बिघडला तर हे नाते चालवणे आधी अवघड आणि नंतर कायमचे अशक्य होऊन बसते. त्यातही लग्नानंतर जोडीदाराबद्दल असे एखादे सत्य समजले जे सामान्य नाही तर खूप मोठा धोका मिळतो आणि शरीर व मन दोन्ही या संसारातून कायमचं विटत असतं. आपल्याकडे लग्न आणि नवरा बायकोचं नातं हे आजही खूप पवित्र मानलं जातं. जितकं कठीण लग्न करणं आहे तेवढंच कठीण हे लग्न तोडणं आहे. कारण आपल्याकडे लग्न हे दोन व्यक्तींचं नाही तर दोन कुटुंबाचं होतं. त्यामुळे सहजासहजी विभक्त होणे वा घटस्फोट घेणे हा पर्याय नसतो. कितीही मोठी चूक झाली वा संसारात आनंद मिळत नसला तरी आपल्या जोडीदाराला समजून घ्यावेच लागते. आणि जर घटस्फोटाचा निर्णय घेतला तर तो कसा चुकीचा आहे हे सांगायला आपल्यालाच घरचे पुढे असतात. त्यामुळे भारतात संसार मोडणे हे सोपं नाही. याच कारणामुळे अनेकांना कुडत का होईना पण आपला संसार रेटावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्त्रियांचे अनुभव सांगणार आहोत ज्यांनी खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तरी त्यांचा संसार तुटला. मी नेहमी त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत होतो. मला माझ्या नवऱ्यासाठी आदर्श स्त्री व्हायचं होतं जसे त्याला हवे होते. पण मी किती मूर्खपणा करत होते हे मला लग्नाच्या 5 वर्षानंतर कळलं. त्या स्वार्थी माणसाला खुश करण्यात मी माझा सगळा वेळ वाया घालवतो. त्याची निवड माझी निवड केली. कपड्यांपासून परफ्यूमपर्यंत प्रत्येक गोष्टीत मी त्यांची आवड पाहिली. माझे छंदही त्यानुसार बदलले. लग्न वाचवण्यासाठी मी सर्व काही केले पण कुठेतरी मी खुश नव्हते. पत्नी आणि 3 मुलांची आई या नात्याने मी त्याला माझ्या आयुष्यातील 7 वर्ष दिली, जी मी आतापर्यंत केलेली सर्वात मूर्ख गोष्ट होती. माझा पती संकुचित स्वभावाचा होता. लग्नानंतर आमच्यातील प्रेम पूर्णपणे संपुष्टात आले होते. तो काय बोलतो किंवा करतो यावर त्यांचे नियंत्रण नव्हते. तो सतत माझ्यावर ओरडायचा, शिवीगाळ करायचा आणि भावनिक छळ करायचा. एक दिवस हे सर्व थांबेल या विचाराने मी त्यांच्याशी वागण्यासाठी जुळवून घेत होते. पण 3 मुलं होऊनही काही बदललं नाही. त्यांच्यासमोर तो मला ओरडायचा आणि नको नको ते बोलायचा. त्यांचे आई वडीलही त्याला समजावत असत पण तरीही त्याची घाणेरडी जीभ कधी थांबली नाही. त्यानंतर मी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आणि आज मी खूप आनंदी आहे. त्याने माझ्याकडे आणि माझ्या मुलाकडे दुर्लक्ष केले आणि एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर केले. जेव्हा मी या नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने माझी माफी मागितली आणि मला थांबायला सांगितलं. मी थांबले पण त्यानंतरही तो कधीच सुधारला नाही. हे दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदाही घडलं. इतकंच नाही तर काही काळानंतर तो इतका धीट वागू लागला की मी त्यांच्यासोबत एकाच घरात राहत असल्याने तो भरपाई दे म्हणून मला धमकावू लागला. मला त्याने शिवीगाळ केली पण शेवटी माझ्या वकील मित्रांच्या मदतीने मी यातून बाहेर पडले. माझा पती गे अर्थात समलैंगिक होता आणि आम्ही लग्न केल्यानंतर मला याची माहिती मिळाली. पण तो इतका छान माणूस होता की सत्य माहीत असतानाही मी त्यांच्या प्रेमात पडले. मला नेहमी माहीत होतं की नाही काही गोष्टी कधी शक्य होणार नाहीत आणि त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. पण जेव्हा त्यांनी पुरुषांशी डेटिंग करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या वेदना वाढल्या आणि मी सर्व काही उद्ध्वस्त केलं. मग काही वेळाने मला कळलं की मी किती मूर्ख आहे. माझ्याशी सुरुवातीपासून खोटे बोलले जात होते पण प्रेमाने मला आंधळ केलं होतं. अखेर मी त्यातून बाहेर पडले.